नमस्कार. डॉक्टर निर्मल कुमार फडकुले लिखित संत सहवास हे पुस्तक आपण वाचत आहोत. आज आपण पुढचा लेख वाचायला सुरुवात करतो आहोत. ज्ञानेश्वरांनी मागितलेलं पसायदान. पसायदान आणि ज्ञानेश्वर अभिन्न आहेत. वाल्मिकी आणि रामायण, व्यास आणि महाभारत, कालिदास आणि रघुवंश जसे एकमेकांपासून अलग करता येत नाहीत, त्याप्रमाणे ज्ञानेश्वरांपासून पसायदान कधीच वेगळं होऊ शकत नाही. ते दोघेही परस्परात पूर्णतः मिसळून गेले आहेत. चंद्राचं चांदणं आणि समुद्राची लाट यांचं एकरूपत्व असतं, तसंच हे देखील एक कधीही न संपणारं एकत्व आहे. केवळ ज्ञानेश्वरीचंच नव्हे तर ज्ञानेश्वर नावाच्या मनाचं आणि व्यक्तिमत्वाचं सारं सर्वस्व पसायदानात सामावलं आहे. ज्ञानेश्वरांच्या शब्दात सांगायचं तर पसायदान हे सकळ धर्माचे माहेर, सज्जनांचे जिव्हार, लावण्य रत्नभांडार शारदेचे. धर्माचा, संस्कृतीचा आणि सारस्वताचा अर्क या उत्कट भावगीतात पाझरला आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या वात्सल्याचा एक स्निग्ध शीतल प्रवाह आहे. वितराग झालेल्या संतांच्या प्रेमपूर्ण शब्दांना एक विलक्षण आश्वासक शक्ती असते. नाना प्रकारच्या कडवट आणि कळकट अनुभवांनी, विचारांनी मन जडमूड झालेलं असतं. आत्म्याला ग्लानी आलेली असते. मनाला विवंचना डासत असते. अशा वेळी पसायदान वाचावं. त्यातल्या काव्यपंक्ती मोठ्याने उच्चाराव्यात. मानवतेच्या या गीताशी समरस होण्याचा प्रयत्न करावा आणि मग असा अनुभव येतो की ये हृदयीचे ते हृदयी घातले. ज्ञानेश्वरांच्या हृदयातले भाव आपल्याही हृदयात हळुवारपणे प्रवेश करत आहेत. मनाला शांती लाभत आहे. मनाला प्रसन्नतेचा गंध येत आहे. संतांचं हे कार्यच असतं. त्यांचं स्वतःचं या जगात काहीच नसतं, किंवा खरं तर सारं जगच त्यांचं असतं. वृक्ष सावली देण्यासाठीच असतो. पाणी देण्यासाठी मेघ असतात. शांती आणि प्रसन्नता यांचं वातावरण निर्माण करण्यासाठी संत असतात. त्यांच्या समग्र जीवनाचं तेच प्रयोजन असतं. कबीराने म्हटलं आहे, तखर सखर संतजन, चौथे बरसे मेह परमार्थके, कारण चारौ धारे देह. संत, वृक्ष, सरोवर आणि मेघ परमार्थासाठीच असतात. त्यामुळे ज्ञानेश्वरांच्या पसायदानात एका विश्वविशाल भव्य स्वप्नाची रचना झालेली आहे. ज्ञानेश्वर सांगतात, जीवनात अंधार असेल, काटे कुठेही असतील, दुष्टपणाई आहे, पण म्हणून हताश होण्याचं काय कारण आहे? अंधाराची काय कथा? धर्मसूर्याचा एक लहानसा किरण त्याला पळवून लावतो. या वृक्ष जगात माणसाच्या हृदयातच धर्माची ज्योत तेवत राहील. मी अवघाची संसार सुखाचा करणार आहे असा आत्मविश्वास ठेव. अंधार ओसरेल, काटे संपतील, फुलांचा सुगंध दरवळेल. जशी ज्याची इच्छा असेल तसं त्याला मिळत जाईल. अंतःकरणाच्या देव्हाऱ्यात प्रेममय देवाची स्थापना केली की हे सारं परिवर्तन घडून येणार आहे. तू घडवत राहा. आत्मशक्ती जागवून चालत राहा. जीवन खरोखरच आपल्याला सुंदर करता येतं. आपण सुंदर होऊ लागलो की आपल्या भोवतालचं जग सुंदर होऊ लागतं. संत हे तापहीन मार्तंड, अलांछित चंद्रमे असतात. अमृताचे चालते बोलते समुद्र असतात. अमृत आणि विष यांची ओळख मात्र आपल्याला पटली पाहिजे. रत्नपारखे थोडे असतात. गाजरपारख्यांची संख्या प्रचंड असते. ज्ञानेश्वर हे असामान्यत्वाचे सोज्वळ रूप आहे. आम्ही सामान्य माणसं आता त्यांच्याकडे एक पसायदान मागत आहोत. हे ज्ञानदेवा, आमच्या चित्तात वर्षानुवर्ष साचून राहिलेला काळोख नाहीसा होऊ दे. स्वार्थाची, द्वेष, मत्सराची आणि अनेक विकारांची मनाभोवती असलेली तटबंदी ढासळू दे. माणुसकीच्या प्रदेशात आमचं पाऊल पडू दे आणि तुझ्यासारख्या विश्वात्मक संताला ओळखून त्याच्या पावलावर अर्धमुर्ध पाऊल टाकण्याचं बळ दे. संकट कितीही आली तरी, वाटेत कितीही काटे असले तरी नीतीच्या वाटेने चालायला शक्ती दे. तुझा कधीही विसर न पडण्याचं दान दे. पुढचा लेख, पशुचं सुख आणि माणसाचं दुःख. कधीकधी सज्जनांच्या मनाचाही प्रक्षोभ होतो. एकदा एक सत्प्रवृत्त गृहस्थ प्रक्षुब्ध स्वरात मला म्हणाले, माझा आता माणसांवरचा विश्वासच उडला आहे. माणुसकी, नीती, सदाचार या साऱ्या वांझ कल्पना आहेत. कितीही प्रयत्न करा, जन्मजात दुष्टपणा आणि कृतज्ञपणा सोडायला माणसं तयार होत नाहीत. स्वार्थासाठी कोणत्याही वाकड्या वाटेने बिनदिक्कतपणे जाणारी आणि आपल्याच उपकर्त्याच्या मानेवर सुरी फिरवणारी नीच वृत्तीची पुष्कळ माणसं मी पाहिली आहेत. नीतीची माती करून तिला तुडवणारे लोक आज स्वतःच्या आलिशान बंगल्यात राहत आहेत.
वातानुकूलित गाड्यातून आरामाने फिरत आहेत. भ्रष्टाचारातून मिळवलेल्या संपत्तीतून सर्व सुख आपल्या पायाशी खेचून आणत आहेत. साधू संतांच्या मार्गाने चालणं म्हणजे जन्मभर दारिद्र्याला आणि दुःखाला कवटाळणं आहे. संत मार्ग म्हणजे वनवास. या मार्गाने चालताना काट्याशिवाय काही पदरात पडत नाही. त्या गृहस्थाच्या बोलण्यात विषण्णता होती. ती येणं स्वाभाविकच होतं. एक कर्तव्यनिष्ठ नीतिमान अधिकारी असा त्यांचा लौकिक होता. पण त्यामुळेच त्याचा फारसा उत्कर्ष होऊ शकला नाही. त्याला कनिष्ठ असलेल्या अधिकाऱ्यांनी मात्र खोऱ्याने पैसा ओढला होता. ते सुखात राहत होते. याच्या विवंचना मात्र संपत नव्हत्या. सतीच्या घरी नाही दिवाबत्ती, पण शिंदळीच्या दारी झुलतो हत्ती, अशी अवस्था होती. मी त्याचं लक्ष संत तुकोबांच्या एका अभंगाकडे वेधलं. संतांची गावी प्रेमाचा सुकाळ, नाही तळमळ दुःखलेश. तेथे मी राहीन होऊन याचक, घालीतील भीक तेची मज. संतांची गावी वरो भांडवल, अवघा विठ्ठल धनवित्त. संतांचा उदिम उपदेशाची पेठ, प्रेमसुखसाठी देती घेती. तुका म्हणे तेथे आणिक नाही परी, म्हणून बेकारी झालो त्यांचा. अनितीच्या वाटेने गेल्यामुळे अनेकांना भौतिक संपत्ती मिळते हे वादासाठी घटकाभर खरं मानलं तरी त्या संपत्तीचा दुष्ट माणसं निर्वेधपणे उपभोग घेऊ शकतात का? त्यांची विवेकबुद्धी क्षीण झालेली असेल, पण ती मधूनमधून त्यांना अस्वस्थ करत असेल. भ्रष्ट मार्गाने मिळवलेली सुख पचवण्यासाठी भ्रष्टतेच्या चिखलात आणखी खोल उतरावं लागतं. पुष्कळांना कृतकर्माची झाडाझडती याच लोकी द्यावी लागते. केलेली पातकं लपवण्यासाठी अनेक लटपटी करताना या लोकांची मानसिक शांती नष्ट होते. हे लोक हरवलेली शांती मिळवण्यासाठी एखाद्या धूर्त लफंग्या बुवाच्या नादी लागतात. अंगारे धुपारे करतात, पण त्यांना समाधान मिळत नाही. बाह्यतः ते सुखी दिसत असले तरी आतून ते पोखरलेले असतात. किडलेल्या मनाने कोणत्याच आनंदाचा ते आस्वाद घेऊ शकत नाहीत. ते देखावा पुष्कळ करतील, पण अंतःकरणाला वेढून बसलेला काळजीचा काळसर्प मात्र आपला विळखा दृढ करत जातो, हाच अनुभव त्यांना येतो. ते दगडासारखे टणक असतात. त्यांच्यात फरक पडत नाही. तमोगुणी माणसं आज आहेत, उद्याही असणारच. अंधार आणि प्रकाश हे द्वंद्व कायमच राहील. पण प्रकाशाच्या वाटेने जाताना दुःख भोगावं लागलं तरी संयमाने सोसलंच पाहिजे. पशुचं सुख मिळवण्यापेक्षा माणसाचं दुःख मिळवणं अधिक सुखाचं असतं. माणसाच्या सुखापेक्षा संतांचं दुःख मिळवणं हे सर्वाधिक भाग्याचं. दुःख संकट सोसूनही आपण चांगल्या मूल्याची कास कधी सोडली नाही हे समाधान कोणीच हिरावून नेणार नाही. ही खरी अक्षय संपत्ती. जे अनितेने जाणारच आहेत त्यांना खुशाल जाऊ द्या. तुकोबा म्हणतात, रासवद उतला महातीर्था माझी, नवे जैसा तेजी श्याम कर्ण. तेवी खळा काय उपदेश केला, नवेचे मानस शुद्ध त्याचे. संतांच्या उपदेशाचं बीज रुजण्यासाठी मनाची भूमीसुद्धा ग्रहणशील असावी लागते. शुद्ध बीजापुटी फळे रसाळ गोमटी तेव्हाच येतात. पुढचा लेख, जन्मा येऊनी काय केले. जीवन सुखमय की दुःखमय या वादात स्वारस्य नाही. प्रत्यक्ष अनुभवानेच याचा निर्णय करता येतो. प्रत्येकाचा अनुभव गृहीत धरल्यानंतर जो निष्कर्ष निघतो तो संतांनी आणि विचारवंतांनी काढलेल्या निष्कर्षाहून भिन्न नाही. समर्थ रामदासांनी आपलं मत व्यक्त करताना म्हटलं आहे, जन्म दुःखाचा अंकुर, जन्म शोकाचा सागर, जन्म भयाचा डोंगर चळे नायसा. जन्म सुखाचा विसर, जन्म चिंतेचा आगर, जन्म वासना विस्तार विस्तारला. अत्यंत तटस्थपणे जीवनाचं चिंतन केलं तर रामदासांच्या या वचनात अतिशयोक्ती आहे असं म्हणता येणार नाही. याचा अर्थ जीवन केवळ दुःखाचंच माहेरघर आहे. नानाविध दुःख, आपत्तीचीच कटुफळं जीवन वृक्षाला लागलेली असतात असं मात्र नाही. सुखाची, आनंदाची, संतुष्टतेची किरणं कधीकधी माणसाच्या मनात पडतात. समाधानाचे 2 क्षण मिळाले तर दुःखाचा प्रवास करायला धीर येतो. आयुष्याच्या वाटचालीत अनेकविध दुःख वेदनांचे खाचखळगे असूनसुद्धा या जीवनाचं आपल्याला विलक्षण आकर्षण वाटत असतं. जीवनाविषयीची ही आसक्ती एका अर्थाने स्वाभाविक आहे. वाटेत येणाऱ्या आपत्तींशी 2 हात करून पुढे जाण्यात एक प्रकारचं अवीट समाधान असतं. संघर्षातून सिद्धीकडे जाण्यासाठी उचललेली पावलं जीवनाला अर्थ प्राप्त करून देतात. भारतीय तत्त्वचिंतक आणि संत केवळ दुःखवादी नव्हते. चंचल असलेल्या जीविताचं सार्थक कसं करावं याचंही दिग्दर्शन त्यांनी केलं आहे. काही पाश्चात्य विचारवंत निराशवादी होते. या जगात काहीही श्लाघ्य नाही, कोणतीही गोष्ट टिकणार नाही
दुःखाने ओतप्रोत भरलेल्या जीवनावर प्रेम करू नये, कारण माणसाच्या सर्व आशा आकांक्षा विफल होतात असा विचार कित्येकाने मांडला आहे. शॉपेनहावर हा चिंतक या पलीकडे जाऊन म्हणतो की मुळात जन्माला येणं हेच दुर्भाग्य आहे. जन्माला आल्याबरोबर मरून जाणं हे सुदैव मानलं पाहिजे. नैराश्याने काळवंडेला इतका अत्यंतिक टोकाचा विचार भारतीय तत्त्वज्ञानात सापडत नाही. आनंदो ब्रह्मेति व्यजानात, हे ब्रह्म आनंदमय आहे असा उपनिषदातला विचार आहे. आपल्या कष्टातून आपल्या आणि समाजाच्या जीवनाला सुयोग्य आकार द्यावा, त्यासाठी धडपड करावी, यातच जीवनाची कृतार्थता सामावलेली आहे असा आशय आपल्या तत्त्वज्ञानात आढळतो. आनंदाचीही अनेक रूपं असतात. आपल्या पोटाची भूक भागल्यावर होणारा आनंद आणि एखाद्या भुकेल्या माणसाला खाऊ घालण्यातला आनंद, ही दोन्ही आनंदाची रूपं असली तरी त्याच्यात भिन्नता आहे. एकदा एका डॉक्टरच्या पायावर मस्तक ठेवून एक मनुष्य म्हणाला, आपण देवासारखे धावून आलात आणि माझ्या मुलाचे प्राण वाचवलेत. आपल्याला मी काय देऊ? त्याच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू ओघळले. डॉक्टरांच्याही मुद्रेवर आनंद फुलून आला. असे आनंदाचे अनेक क्षण माणूस आपल्या ज्ञानातून आणि परिश्रमातून निर्माण करू शकतो. मानवी जीवन केवळ दुःखांची मालिका नाही, कर्तव्यपूर्तीचा, ध्येयासाठी यातना सहन करण्याचा, अन्यायाविरुद्ध झगडत राहण्याचा, न्यायाची पताका उंच फडकवण्याचा, सज्जनांच्या रक्षणासाठी जीव धोक्यात घालण्याचा आगळा अपूर्व आनंद असू शकतो. या प्रकारचा आनंद मनुष्य मिळवू शकतो, हाच जीवनाचा अर्थ आहे. गीता आणि उपनिषद या आनंदाची महती गाताना दिसतात. केवळ इंद्रिय मोकाट सोडण्यात कधीच न संपणाऱ्या दुःखाला मात्र आपण जन्म देतो. संत तुकोबांनी म्हटलं आहे, जन्मा येऊनी काय केले, तुवा मुदल गमावले. कार्य न फिरसी माघारा, अजूनी तरी फजित खोरा. केली गाठोळीची नासी, पुढे भीकची मागसी. तुका म्हणे ठाया, जाई आपुल्या आलिया. जन्माला येऊन काय केलं याचं उत्तर देता आलं नाही तर जन्म व्यर्थ गेला असं समजावं. आस्तिक की नास्तिक? पुढचा लेख. माझ्या परिचयाचे एक सुविद्य समाजसेवक पूर्णपणे नास्तिक आहेत. ईश्वराचं अस्तित्व त्यांना मान्य नाही. या विश्वाची उत्पत्ती सर्वसमर्थ ईश्वराने केली आहे असं त्यांना कोणी म्हटलं तर ते काहीशा उपहासाने विचारतात, तुमचा हा ईश्वर जर सर्वसमर्थ असेल तर या जगात नाना प्रकारच्या विसंगती आणि विषमता त्याने का निर्माण कराव्यात हे समजत नाही. तो न्यायी आणि दयाळू आहे असे म्हणालात तर जगात प्रत्ययी होणारे अन्याय आणि अत्याचार यांची उपपत्ती कशी लावायची? पुण्यवंतांच्या पदरात नाना प्रकारच्या हाल अपेष्टा आणि दुराचारी लोकांच्या हातावर सुखसंपत्तीचं दान सोडणारा हा विश्वचालक लहरी म्हटला पाहिजे. मी कोणत्याही देवासमोर मान वाकवली नाही, कारण देव आणि ईश्वर हे केवळ कल्पनेचे विलास आहेत असं माझं मत आहे. कोणत्याही मंदिरात पाषाणाची मूर्ती असते. मला ईश्वरत्वाची प्रतीती येत नाही. आपल्या विचारांच्या समर्थनासाठी त्यांनी अनेक संतांच्या काव्यपंथी उद्धृत केल्या. वेड लागले जगाला, देव म्हणती धोंड्याला, हे संत गाडगे महाराजांचं वचन त्यांनी उच्चारलं. दुसरं एक संत वचन ऐकवलं. संत वेमन्ना म्हणतो, शिलांच्या मूर्तीत देवाची वस्ती, थोर ब्रह्मचित्ती तुमचा हा. पाहेना ऐकना निर्जीवजी मूर्ती, स्थापने योग्य ती मंदिरी का. जिवंत बैलास उपाशी मारिता, नंदीस पूजिता दगडाच्या. त्या समाजसेवकाचे विचार बंडखोर असले तरी चिंतनाला प्रवृत्त करणारे होते. मूर्तींची पूजा अर्चा करणारी भाविक मंडळी जिवंत माणसाची मात्र फारशी कदर करत नाहीत. ही विसंगती तापदायक आहे. भव्य मंदिर उभं करण्यासाठी लक्षावधी रुपये खर्च करणारा धनिक भुकेल्या माणसाला अन्न देण्याचं नाकारतो किंवा एखाद्या गरीब विद्यार्थ्याला 2 पुस्तकं घेण्यासाठी मदत करत नाही. एखाद्या अनाथ रोगपीडितेला औषधासाठी 4 पैसे देत नाही. तेव्हा त्याच्या देवभक्तीबद्दल काय बोलायचं? हा समाजसेवक देव मानित नव्हता. नास्तिक असल्यामुळे जपजाप्य, व्रत, वैकल्य, होम हवन असल्या आचारकांडावर विश्वास ठेवण्याचा प्रश्नच नव्हता. हाती जपमाळ घेणाऱ्यांचा तो कधीकधी संत कबीरांच्या शब्दातून उपहास करायचा. माला फेरत जगू भया, मिटान मनका फेर, करका मनका हारी के, मनका मनका फेर. माळ जपता जपता युग उलटून जातं, पण मन मात्र तसंच भरकटत राहतं. विकार आणि वासना मनातच राहतात. जपमाळ सोडून दे आणि आपल्या मनाची जपमाळ कर. कबीरांनी सांगितलेला हा विचार निश्चितच महत्त्वाचा आहे. माळेचे मणी फक्त फिरतात, मनाची भ्रमंती अन्यत्र चालू असते. त्या समाजसेवकांनी आपल्या नास्तिकतेची ग्वाही दिली खरी,
पण माझ्या मते तो आस्तिकच होता. तो महारोग्याच्या जखमा बांधायचा, त्यांच्यावर योग्य औषधोपचार व्हावेत म्हणून त्याने व्यवस्था केली होती. या रुग्णांच्या मनातला न्यूनगंड दूर व्हावा यासाठी तो प्रयत्नशील होता. आपण कोणाच्या तरी दयेवर जगतो आहोत, कोणाचे तरी आश्रित आहोत असं रुग्णांना वाटू नये म्हणून त्यांना जमतील ती शारीरिक आणि बौद्धिक कामं वाटून दिली होती. तुरुंगातून बाहेर पडलेल्या दीर्घ मुदतीच्या कैद्याचंही त्याने योग्य पुनर्वसन करणारी संस्था काढली होती. अनाथ स्त्रियांचा एक आश्रमही तो चालवित होता. खरं तर हे ईश्वरी कार्य आहे. या नास्तिक माणसाच्या मनाच्या देव्हाऱ्यातच रात्रंदिवस परमेश्वर निवास करत होता. त्याच्या आचार विचारात दया आणि वात्सल्य आहे. ज्ञानेश्वरांच्या शब्दात सांगायचं तर त्याची दृष्टी मातेची आहे. का स्नेहाळ माये दाने याची वासप आहे. या वृत्तीचा तो समाजसेवक, देव न मानणारा देवमाणूसच आहे. तुकोबांच्या शब्दात जे का रंजले गांजले त्यांना जवळ घेणारा. आता या माणसाला नास्तिक म्हणण्यात काही अर्थ आहे का? पुढचा लेख, मने जुळवणारे शब्द हवेत. सध्याच्या जगात माणसाचं मानसिक संतुलन फार लवकर बिघडतं. संयम आणि तारतम्य याचा त्यांना विसर पडतो. दररोज व्यवहारात धावपळ करताना त्यांच्या मनाचा समतोलपणा अगदी लहानशा कारणानेही ढळतो. मनुष्य क्रोधाच्या विचाराच्या हारी चटकन जातो. मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक असं वाक्य काही ठिकाणी लिहिलेलं आढळतं. पण माणूस आपल्या मनाला क्वचितच ब्रेक लावण्याचा प्रयत्न करतो. जिथे स्वतःचाच तोल सांभाळता येत नाही तिथे इतरांना आधार देण्याची गोष्ट दूरच राहिली. प्रवास करताना, रस्त्यावरून चालताना, दुकानात एखाद्या वस्तूची किंमत ठरवताना, चुकून कुणाचा तरी धक्का लागल्यामुळे किंवा मैदानावर खेळताना वगैरे प्रकारच्या किरकोळ प्रसंगातही माणसाचा तोल जातो. जिभेवर कडवट, उद्धट, बोचक शब्द उमटतात आणि वातावरण कलुषित होतं. संयमाचा आणि सहनशीलतेचा दुष्काळ निर्माण व्हावा हे रोगटपणाचं लक्षण आहे. त्यामुळेच मानसिक प्रदूषणाला सुरुवात होते. शब्द कसे असावेत? ज्ञानेश्वर म्हणतात, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. हे अशक्य असेल तर निदान ते विषाचे तरी असू नयेत. कबीरांचे वचन या बाबतीत लक्षणीय आहे. मधुर वचन है औषधी, कटुक वचन है तीर. श्रवणद्वार है संचरई, सालई सकल शरीर. कुटिल वचन सबसे बुरी, जारी करई तन छार. साध वचन जलरूप है, बरसई अमृतधार. मधुर शब्दांमुळे मनं जुळतात, माणसं जोडली जातात. व्याकरणातल्या शब्दात थोडं अंतःकरण मिसळलं की शब्द तरुण, ताजे, टवटवीत होतात. तसं पाहिलं तर शब्द जड असतात. त्यांच्या मागे मनाची प्रसन्नता उभी केली की शब्दांची फुलं होतात. कधीकधी काटेरी शब्द आवश्यकही असतील. योग्य वेळी शब्दांना करवतीची धार यावी. पण हे अपवादात्मक प्रसंग असतात. दैनंदिन जीवनात संतापाने, द्वेषमत्सराने माखलेले तीव्र शब्द स्वतःबरोबरच इतरांच्या मानसिकतेला जखम करून जातात. शस्त्राची जखम कालांतराने भरून येते, पण शब्दांनी झालेल्या जखमा शल्ल्याप्रमाणे टोचत राहतात. आपला शाब्दिक व्यवहारसुद्धा असुंदर असावा हे सांस्कृतिक अधःपाताचं चिन्ह नव्हे का? संतांच्या वाणीत सहिष्णुता, मधुरता आणि वत्सलता यांचं मिश्रण झालेलं असतं. वदनम प्रसाद सदनम, सदयम हृदयम सुधामुचो वाचहा, करणम परोपकरणम येषा केशान ते वंद्याहा. या श्लोकात वर्णिलेली सज्जनांची लक्षणं जगात सर्वत्र पाहायला मिळावीत हे स्वप्न प्रत्यक्षात येईल तेव्हा येऊ. पण प्रसन्न मुख, दयामय हृदय, सुधामय वाणी, परोपकारी कर्म या गोष्टी जीवनात आनंद निर्माण करणाऱ्या आहेत. माणसाच्या शब्दात सौजन्य, आपुलकी असेल तर त्याची साऱ्या जगाशी मैत्री होऊ शकते. शब्द जितक्या लवकर जोडू शकतात त्यापेक्षा अधिक वेगाने ते तोडू शकतात. द्रौपदीने मयसभेत फसलेल्या दुर्योधनाला अंधपुत्र म्हणून संबोधलं नसतं तर दुर्योधनाची सूडाची ज्वाळा इतकी आक्रमक झाली असती का हा प्रश्न आहे. तुकोबांनी शब्दाला देवत्वाची पदवी दिली आहे. शब्दाची आमुच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जनलोका असं म्हणून आपली संपन्न वाणी त्यांनी जनता जनार्दनाला वाहिली. निरहंकारी, निष्कपटी, निर्भय आणि निरागस शब्द विजय मिळवून देतात. अमेरिकेतील माझ्या बंधू भगिनींनो, हे स्वामी विवेकानंदांचे सहृदय शब्द साऱ्या अमेरिकनांच्या हृदयावर आनंदाचं, आत्मीयतेचे रोमांच उठवून गेले. शब्द जुळवणं म्हणजे साहित्य नव्हे, मन जुळवणारे शब्द स्फुरणं म्हणजे साहित्य. मनाला प्रेमाची दीक्षा दिल्याशिवाय असे शब्द भेटत नाहीत. पुढचा लेख, शेख महम्मद केले स्थिरू.
भेद निर्माण करत जाणं हा माणसाचा स्वभाव अत्यंत विचित्र आहे. त्याची भेदबुद्धी इतक्या पराकोटीला गेली आहे की एखाद्या लहानशा समूहात सुद्धा भेदाच्या भिंती तो बांधत असतो. धर्मपुरुषांनी आणि क्रांतिकारकांनी या भिंती पाडायच्या, जमीन एकसंध करायची आणि आकुंचित बुद्धीच्या क्षुद्र माणसांनी पुन्हा पुन्हा तटबंदी उभारायच्या ही दुष्ट प्रथा पडून गेली. या प्रथेला परंपरेचं पावित्र्य कुणीतरी बहाल केलं. आधार देण्यासाठी शास्त्र लिहिण्यात आली. माणसं आपापल्या लहानशा वर्तुळात राहून स्वतःला उच्च आणि दुसऱ्याला कनिष्ठ समजू लागली. अज्ञानाचा विजय झाला. भेद पाडणाऱ्या विचाराला शतकानुशतकं प्रतिष्ठा लाभली. पण तरीही संत आणि विचारवंत या विषमतेच्या विरुद्ध झगडत राहिले. समतेच्या तत्त्वज्ञानालाही मधूनमधून गोड फळं लागल्याचं दृश्य दिसू लागलं. भागवत संप्रदायात वाहणारा भक्तीचा विशाल प्रवाह सर्वांनाच पावन करून घेत आहे. इथे फक्त एकच जात आहे, ती म्हणजे भक्ताची. शेख महम्मद या मुसलमान संत कवीने विठ्ठलाच्या चरणावर आपली कविता वाहिली आहे. खरं तर हिंदू आणि मुसलमान दोघेही एकेश्वरवादी, दोघेही निर्गुण निराकार परमेश्वराचे भक्त. शेख महम्मद म्हणतो, ऐसे केले या गोपाळे, नाही सोवळे ओवळे, काटे केतकीच्या झाडा, आत जन्मला केवडा, फणसा अंगी काटे, आत अमृताचे साठे, नारळ वरुता कठीण, परी अंतरी जीवन, शेख महम्मद अविंद, त्याचे हृदयी गोविंद. बीड जिल्ह्यातील धरूरचा हा मुस्लिम मराठी संत कवी. मराठीप्रमाणेच हिंदी आणि उर्दू भाषेतूनही त्याने काव्यरचना केली. संत कबीर, ज्ञानेश्वर, नामदेव यांच्या विचारांचा त्याच्यावर विशेष प्रभाव पडलेला आहे. त्याची भाषाही सुगम, परिणामकारक आणि मधुर आहे. आपण अविंद आहोत, पण आपल्या हृदयात गोविंद आहे याचा अभिमानपूर्वक उल्लेख करताना त्याची भावना उत्कट झालेली दिसते. केतकीच्या झाडाला काटे असले तरी त्यातच सुगंधी केवडा निर्माण होतो. नारळ वरून कठीण असला तरी त्याच्यात मधुर शीतल जीवन असतं. त्याप्रमाणे आपण अविंद आहोत, पण मनीमानसी गोविंद आहे. भक्तीचीही उत्तुंग भरारी आहे. प्रश्न इतकाच आहे की आपल्या अविंदपणाचा काहीशा ओशाळ गतीने शेख महम्मदाने उल्लेख करण्याचं कारण काय होतं? या उल्लेखाची आवश्यकता नाही. कोणत्याही दृष्टिकोनातून विचार केला तरी जात, उपजात, पंथ, संप्रदाय, कुळ आणि वर्ण हे सगळेच कृत्रिम, अप्रस्तुत असे निरर्थक भेद आहेत. जातींच्या आणि संप्रदायाच्या डबक्यात डुंबणाऱ्या लोकांना विशालतेचं दर्शन कधीच घडलं नाही. जाती आणि संप्रदाय राखताना ईश्वरत्वाला आणि व्यापक धर्मदृष्टीला हे लोक पारखे होऊन बसले. माणसाचं माणूसपण हेच त्याचं एकमेव वैशिष्ट्य आहे. मग तो हिंदू, मुसलमान असो, जैन, बौद्ध, शीख, ख्रिश्चन कोणीही असो, त्याचं खरं आयडेंटिटी कार्ड म्हणजे त्याचं मनुष्यत्व हे असतं. हे कार्ड कोणत्या रंगाच्या पाकिटात त्याने ठेवलं आहे याला महत्त्व नाही. कबीर हिंदू की मुसलमान, शेख महम्मद मुसलमान की हिंदू हे प्रश्न उभे करणाऱ्यांच्या आणि त्यावरून त्यांची योग्यता ठरवणाऱ्यांच्या बौद्धिक आरोग्याची जाहीर चौकशी झाली पाहिजे. शेख महम्मदाची जात आणि धर्म भक्तीचा आहे. म्हणूनच तो म्हणतो, ज्ञान गोदेसे वासी, सोवळे ओवळे नाही आम्हासी, जळ आंघोळी मळत्यागी, ज्ञान आंघोळी शुचयोगी, प्रेमबोधाचा प्रयाग, शुद्ध जाळे अष्टही अंग, त्रिवेणी समावीचा झरा, नाही त्रिगुण मळ शरीरा, शांती विवेक भट सद्गुरू, शेख महम्मद केले स्थिरू. पुढचा लेख, कवित्व असावे रसाळ. काही माणसांना आपल्या डबक्यात राहणंच पसंत असतं. नदी, सरोवर आणि समुद्र यांचं त्यांना ज्ञानही नसतं. डबक्यातच त्यांचं सारं जग आहे. अशाच एका माणसाला मी प्रश्न विचारला, तुम्ही कथा, कादंबऱ्या वाचता, पण संतांचं काव्य थोडंफार तुमच्या वाचनात आलं आहे का? त्यावर ते महोदय उपहासानं हसले. ते म्हणाले, मी तिकडे ढुंकूनही पाहिलं नाही. माझ्या घरात ज्ञानेश्वरी आहे, नामदेव तुकारामांची गाथा आहे, दासबोध आहे, पण मी त्याला कधी स्पर्श केला नाही. रहस्यकथा वाचण्यात आणि तुफान हाणामारीचे सिनेमे पाहण्यात, क्लबच्या पार्ट्या अटेंड करण्यात माझा वेळ मजेत जातो. संतांच्या त्या भजनात मला रस नाही. टाळकुटेपणातून लिहिले गेलेली कविता वाचून तरी काय करायचं? भर्तृहरीचा नीतिशतकातला एक मार्मिक श्लोक मला आठवला. तो म्हणतो, वसंत ऋतूतसुद्धा खैराच्या झाडाला पालवी फुटली नाही तर त्यात वसंताचा काय दोष? वर्षाव होत असताना चातकाच्या चोचीत पावसाचे थेंब पडले नाहीत तर त्यात मेघाचा काय अपराध? जे विधात्याने ललाटी लिहून ठेवलं आहे ते कोण बरं पुसू शकेल? गंगा वाहत असतानाही स्नान न करता एखादा अभागी तसाच बसून राहिला तर त्याला कोण काय करणार? साहित्याचे सर्व प्रकार जरूर वाचावेत.
संत वाङ्मयातले सर्व रस अवश्य चाखावेत, पण सामाजिक कल्याणाच्या हेतूतून उगवलेली आणि भक्तीच्या गंधाने फुललेली संत कविता टाळणाऱ्या करंट्या माणसाला आरसिक हे विशेषण फारच सौम्य ठरेल. संतांच्या कविता या माणसाच्या अंतःकरणातील सुखदुःखाच्या रसोत्कट कविता आहेत. कवित्व, रसिकत्व आणि परतत्व यांच्या संगमातून संतवाणी आलेली आहे. काव्याचं लक्षण संत रामदास सांगतात. भक्तिहीन जे कवित्व तेची जाणावे ठोंबे मत, आवडी विण वक्तृत्व कंटाळवाणे. कवित्व असावे निर्मळ, कवित्व असावे रसाळ, कवित्व असावे प्रांजळ अन्वयाचे. संत काव्यात केवळ भक्ती नाही, त्यातही शांती, क्रांती, उदात्त, वीर आणि अद्भुत या रसांचाही आविष्कार आहे. कल्पनेचा विलास आहे, वास्तवाची जाण आहे, माणुसकीची खूण आहे, देवत्वाचा प्राण आहे, दुःखांची स्पंदनं आहेत, आनंदाची स्फुरणं आहेत. ती वाचल्याशिवाय तिच्यासंबंधी प्रतिकूल टीका करणाऱ्याची काही तथाकथित सुशिक्षितात एक फॅशनेबल प्रवृत्ती मूळ धरून आहे. केवळ संतांचंच वाङ्मय वाचावं असं नव्हे, पण ते टाळावं किंवा त्याकडे पाठ फिरवावी हे अभिरुचीहीनतेचं लक्षण आहे. खून, मारामारी आणि बलात्कार यांची वर्णनं वाचून बिघडलेल्या अभिरुचीला वळण लावण्याचं काम श्रेष्ठ साहित्य करू शकतं. त्यातच संतांचीही गणना होते. आपण सत्य तेच बोलतो आणि सत्य तेच लिहिलं असं संत सांगतात. संत तुकाराम म्हणतात, न लगे चंदना सांगावा परिमळ, वनस्पती मेळ हाकारुनी, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, धरिताही परी आवरेना. सूर्य नाही जागे करीत या जना, प्रकाश किरणा करमहुन, तुका म्हणे मेघ नाचवी मयुरे, लपविता खरे येत नाही. जे खरं आहे तेच बरं असतं. आपलं अंतरंग उघडं करणारी संतांची काव्यवाणी पूर्णपणे प्रामाणिक आहे. जागृत आणि उत्कट अंतकरणातले प्रामाणिक शब्द म्हणजेच साहित्य. या साहित्यातून संत पांडुरंगाचा शोध करत राहिले. कबीरांचं मत असं आहे, मन प्रतीती न प्रेमरस, नायन तनमे ढंग, क्या जाणू उस पीबसू कैसे रहसी रंग. मनात प्रेमरस नाही अशा स्थितीत प्रियकराची आळवणी कशी करायची? त्यात रंगही नसेल, ढंगही नसेल, पण संत काव्यात रसरंग आहेत, कारण त्यात अंतरंग आहे. ते न वाचणं हे वेडेपणाचं आहे. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.